पुण्यात तापमान 8.6 सेल्सिअसवर यंदाच्या वर्षातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद। कोल्हापूरच्या पाटगाव धरणाच्या पाण्यावर उभारण्यात येणारा अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द। अदानी ग्रुपनं प्रकल्प रद्द केल्याचं पत्र दिल्याची आमदार प्रकाश आंबेडकर यांची माहिती। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजारात काटेवाडी, गावठी विविध प्रकारची हजारो गाढवं दाखल। 10,000पासून 1,20,000पर्यंत गाढवांचा भाव। विठ्ठल मंदिर सरकारीकरण मुक्तीच्या याचिकेवर 21 फेब्रुवारीला सुनावणी। भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली जनहित याचिका। काल झाली उच्च न्यायालयात सुनावणी। कोथिंबीरीला भाव नसल्यानं आक्रमक शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकली। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतला प्रकार। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा कांद्याची आवक वाढल्यानं 200 रुपयांनी कांद्याचे दर घसरले। बाजारात जवळपास 1500 गाडी कांद्याची आवक। कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पार्थ पवार आणि इतर नेत्यांनी घेतली जयश्री मारणेंची भेट। यावेळी जयश्री मारणेंचा पती कुख्यात गुंड गजानन मारणेनं पार्थ पवार आणि इतर नेत्यांचं केलं स्वागत। साताऱ्यातील दरेगावच्या यात्रेला सुरुवात। यात्रेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे दरेगावी मुक्कामी। गावी येण्यासाठी तराफ्याची गरज लागते, त्यासाठी प्रत्येक वाहनाला द्यावे लागणारे 500 रुपयांचं भाडं मुख्यमंत्र्यांनी केलं रद्द। भाविकांमध्ये आनंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।